नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला साम टीव्हीच्या इम्पॅक्टची एक बातमी आहे. साम टीव्हीच्या बातमीची दखल शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतलेली आहे. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावरील जातीचा उल्लेख रद्द करण्यात येणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जात प्रवर्गाचा उल्लेख हॉल तिकीटवर राहणार नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्पष्ट केलं आहे. हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात आलेला होता, ही वस्तुस्थिती आहे. त्या संदर्भामध्ये विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. अर्थात त्याच्या पाठीमागच्या ज्या काही भावना होत्या की बाबा त्या विद्यार्थ्यांना ज्या काही योजना असतात त्या योजनेचा लाभ भविष्य काळामध्ये मिळण्याच्या दृष्टिकोनातून तो कॉलम त्याने केलेला होता, परंतु तो पाठीमागे घेण्यात आलेला आहे आणि 10वीच्या हॉल तिकीटवर त्याचा उल्लेख नाही. पुढची बातमी जळगावातून एका गुन्ह्याची. जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात जुन्या वादातून शिरसाट कुटुंबावर 7 ते 8 जणांनी चॉपर, कोयता आणि लाकडी काठ्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात 26 वर्षांच्या मुकेश शिरसाट या तरुणाचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेत. भर दिवसा हल्ला झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ हुडको या परिसरात मुकुंद शिरसाट या 24 वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून हल्ला करून खून झाल्याची घटना घडलेली आहे. त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. त्यातील संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पुढची बातमी कोल्हापूरमधून. टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीवर आता महापालिकेनं कारवाई केलेली आहे. डोक्यावर एक सिक्रेट तेल लावल्यानंतर केस येतात असा दावा त्याच्याकडून करण्यात आला होता. गेल्या 8 दिवस सलमान कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्यावर तेल लावत होता. तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी देखील गर्दी केली होती. अखेर 8 दिवसानंतर जाग आलेल्या महापालिकेने आता तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश सलमानला दिले. आता लातूरमधून एक मोठी बातमी आहे. उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता सतर्क झालेलं आहे. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या ठिकाणापासून 10 किलोमीटरच्या परिसरात आता अलर्ट झोन तयार करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली. राज्यभरातल्या आपण काही बातम्या पाहिल्या, मात्र आणखी काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बातम्यांचा आपण वेध घेणार आहोत. धावता आढावा घेणार आहोत 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात भीषण आग लागली. या आगीत महाकुंभातील तंबू आणि सामान जळून खाक झालंय. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती मिळते. तातडीनं अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यात त्यांना यश आलं. नवी मुंबईत नेरूळ सेक्टर 28 मध्ये एका गॅरेजला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. आगीमध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक झाले. तसंच गॅरेजमधील बुलेट गाडी देखील जळाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या केबिनला आग लागून ट्रक जळून खाक झाला. ही घटना चंद्रपूर मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ घडली. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर देखील शिवशाही बसला भीषण आग लागली. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तातडीनं IRB अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड येथे देवी मंदिर घाटात वॉल्वो ट्रकला भीषण आग लागली होती. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सोमाटोल कंपनीचे कर्मचारी आणि चांदवड पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचं कारवर नियंत्रण सुटल्यानं ट्रकवर जाऊन कार धडकली. अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे फिरायला आलेली एक गुजराती महिला पर्यटक पॅराग्लायडिंग करताना अपघाताची बळी ठरली. महिला पर्यटक आणि पॅराग्लायडिंग पायलट दोघेही टेक ऑफ पॉईंटवरून खाली पडले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. महिला पर्यटकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठजवळ अपघात झालाय. कार थेट एका घरात शिरली. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याची मागणी नागरिकांनी केली. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं चिरडलं. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघांचा जीव वाचलाय. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावर सकाळी ही दुर्घटना घडली. या तरुणांचं पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं. गोव्यात पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटक आणि पायलटचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 18 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर गोवा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकाला अटक केली. या प्रकरणी सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर डॉक्टर गजानन टेकाडे गंभीर जखमी झाले. मध्यरात्री डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण झाली. अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर चंदनाचं झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. भरत जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. चंदनाचं झाड विक्रीला नेत असताना पोलिसांनी मुद्देमालासह त्याला पकडलं. यवतमाळच्या पुसद येथे रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार भूमी अभिलेख कार्यालयात उमेश पंडितराव सानप या कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना अटक झालेली आहे. तक्रारदाराकडून तडजोडी अंती 60,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका हॉटेलमध्ये त्याला रंग्यात पकडलं. Important din hai. It's another special occasion which Ravi sir is going to talk about. Yes, it is a special occasion simply because it not only is 50 years of the Mumbai Cricket Association, it is 75 years of arguably the greatest opening batsman the world has ever seen. Certainly the best I've seen since I started playing the game. Sunny, happy 75th. It's a year to celebrate. You were 25 years of age when you played your first game here. 50 years down the line, you're still here. And Dilip mentioned about that knock. I first saw you in 75. You got 86. You were looking good for 100 till, the long fingers of Lance Gibbs ran through India. Wish he got 100. Our own, he's not here, he's upstairs. A champion Mumbai cricketer. Eknath Yaya Solkar. He got 100 in that game as well. And then, of course, 4 years down the line, that magnificent 200 at the Wankhede Stadium. So happy 75th. Bring the cake. Where is the cake? Yes. Also, may I request the Apex Council members of the Mumbai Cricket Association to please join us, the MCA Executive Secretary and the General
We are all set. What a beautiful evening this promises to be. Here we go. And let's celebrate! ची बातमी आपण पाहिली. राज्यातल्या आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. चंद्रपुरात सिंदेवाही गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला आहे. मृत वाघ अंदाजे 1 वर्षाचा असल्याचा अंदाज. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 1.5 फुटाची मेंढी आहे. ही विशेष मेंढी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा आलाय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. हैदराबादच्या नवाब हसन यांचा हा घोडा आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघानं चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमच्या नाकात दम आणलाय. वन विभागाच्या पथकानं 2300 हेक्टर वनक्षेत्र पालतं घातलं तरी देखील हा वाघ सापडला नाही. किल्ले तोरणागड परिसरात शनिवारी बिबट्या फिरताना दिसून आला. यावर तोरणागडावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. गेल्या 3-4 दिवसापासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसत असल्यानं भीतीचं वातावरण आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली. सैफ अली खानच्या हल्लेखोरानं वरळीतील पबमध्ये काही दिवस काम केल्याची माहिती आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पबमध्ये होता आणि एक रात्र देखील त्यांनी त्या परिसरात काढली आणि त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी आता या आरोपीला ओळखणाऱ्या लोकांना देखील ताब्यात घेतले. अकोल्यातील मुख्य 5 सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याच्या अहवालावर आता VNITनं शिक्कामोर्तब केलंय. आता अनेक वर्षांपासून हा अहवाल अकोला महापालिकेनं गुंडाळून ठेवलाय. पालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक झालेत. दोषींवर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. नवीन वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येणार आहे, कारण उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले. तिन्ही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये ते लागू होतील. कराडमध्ये पोलिसांच्या वतीनं ड्रग्ज मुक्त कराडसाठी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक आले होते. अशा स्पर्धांमुळे कराडचं नाव मोठं होईल अशी आशा आमदार अतुल भोसलेंनी यावेळी व्यक्त केली. पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लॉथॉन आयोजित करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. टॉप 50 नंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. महाकुंभमेळ्यात एक देखणी साध्वी आली आणि या देखण्या साध्वीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. सगळ्यांना उत्सुकता आहे, ही साध्वी आहे तरी कोण, तिचं नाव काय. आम्ही सगळं शोधून काढलं.
खरंच ही तरुणी साध्वी आहे का? पाहूयात यामागचं व्हायरल सत्य. महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा. मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ. काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातील या देखण्या साध्वीची चर्चा अख्ख्या देशभरात होते. ही साध्वी कोण आहे? या साध्वीचं नाव काय? ही खरंच साध्वी आहे का? याची चर्चा सोशल मीडियावर होते. गळ्यात रुद्राक्षाची माळ, साध्वी सारखंच वस्त्र परिधान. मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ. कडाक्याच्या थंडीत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कोट्यवधी लोक सहभागी झाले. ही साध्वी ही महाकुंभात सहभागी झाली. करोडो साधू संतांमध्ये याच तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काहींनी तर ही देखणी तरुणी साध्वी कशाला बनली असे म्हणतायत, तर काहींनी तर आपणही महाकुंभात जायला हवं अशा कमेंट्स दिल्यात. काय मेसेज व्हायरल होत आहेत ते पाहूया. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात देखणी साध्वी आली. ही साध्वी कुंभमेळ्यात सहभागी झाली असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाश नंदगिरी महाराजांची ती शिष्य आहे. हा मेसेज आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे ही साध्वी आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. हर्षा रिछारिया असे या 30 वर्षीय मॉडेलचं नाव आहे. हर्षा अँकरिंग, मॉडेलिंग आणि ॲक्टिंगही करते. मूळची भोपाळची रहिवासी, सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्य. अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली. हर्षा ही कुंभमेळ्यात तिच्या आवडीमुळे सहभागी झाली होती. त्यामुळे आमच्या व्हायरल टीमनं हर्षाशी संपर्क साधला. तेव्हा ती काय म्हणाली पाहूया. मी अजूनही साध्वी बनलेली नाही. साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं. मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जातंय. हे सर्व पाहून बरं वाटतं, पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही. 2 महिन्यांपूर्वी हर्षा रिछारियानं बँकॉकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता. ती मॉडेलिंगमध्ये करिअर करते. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओत दिसणारी तरुणी साध्वी असल्याचा दावा असत्य ठरलाय. हर्षा रिछारिया ही साध्वी नसून मॉडेल असल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.